Hello student, welcome back to our channel. Today we start with our next concept, that is partial and total internal reflection. मित्रांनो, आतापर्यंत आपण या चॅनलमध्ये 8, 9, 10चे व्हिडिओज जे सायन्स आणि गणिताचे राहतील ते लॉन्च करणार आहोत. आणि म्हणून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आणि तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडत असतील तर मात्र निश्चित तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे. ओके, नाउ लेट अस स्टार्ट. पार्शियल रिफ्लेक्शन. When light enters a rare medium from denser medium, हा डेन्सर मधून रेअर मध्ये गेला, ग्लास मधून हवेत गेला. Now we have a normal here. It get partially reflected. आता बघा, इथं हा रिफ्लेक्टेड म्हटलेला. That is the part of the light get reflected. The ray shown by green line, that is a reflected ray. एकाच मीडियम मध्ये हे रिफ्लेक्शन झालेलं आहे. पार्ट म्हणजे काही पार्ट हा रिफ्लेक्ट झाला आणि काही पार्ट रिफ्रॅक्ट झाला. दोन्ही पार्ट इथं घेतलेले आहेत. अँड कम बॅक इन टू द डेन्सर मीडियम ॲज पर लॉज ऑफ रिफ्लेक्शन. जो उरलेला आहे, अर्थातच तो लॉज ऑफ रिफ्लेक्शन ना, त्यातला महत्वाचा नियम I इज इक्वल टू R. तर हे दोन्ही अँगल सारखे राहतील. दिस इज लॉ ऑफ रिफ्लेक्शन. दिस इज कॉल्ड पार्शियल रिफ्लेक्शन. आता हे झालं डेफिनेशन ऑफ पार्शियल, म्हणजे काही रेज हे रिफ्रॅक्ट होतात आणि काही इंटरनली रिफ्लेक्ट होतात ॲज पर द लॉ. दिस इज कॉल्ड पार्शियल रिफ्लेक्शन. द रेस्ट ऑफ द लाईट गेट रिफ्रॅक्टेड, म्हणजे उरलेले हे रिफ्रॅक्ट होतात. अँड गोज इन टू द रेअर मीडियम. हवेत जे काही दुसरं मीडियम असेल त्यामध्ये ते निघून जातात. हे नेहमीच होतं, म्हणजे सगळेच्या सगळे रिफ्रॅक्ट होतील, सगळेच्या सगळे रिफ्लॅक्ट होतील असं नाही. काही रिफ्रॅक्ट सुद्धा होतात. हे सातत्यानं घडणारी क्रिया आहे. ॲज अ लाईट इज गोइंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम, इट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. आता हे आपण आपला पक्क लक्षात आलं की डेन्सर टू रेअर मध्ये गेला. आता हे आठवायसाठी तुम्ही जो ग्लास लॅबचा जो एक्सपेरिमेंट आहे तो आठवायचा, त्याचा सेकंड फेस आठवायचा, जिथं सेकंड रिफ्रॅक्शन झालं तो एम पॉइंट आपण आठवायचा, म्हणजे हे लक्षात येईल. सो दॅट इज बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. दॅट इज द अँगल ऑफ इन्सिडेंट हिअर I इज लेस दॅन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R. हा I हा छोटा राहील कारण हा R दूर गेलेला आहे. इफ वी इन्क्रीज I, आता ही जी I ची व्हॅल्यू आहे ही जर आपण वाढवली तर काय होईल बघा. R1 कॅपिटल R1 आणि I1, म्हणजे I1 जर वाढला तर R1 सुद्धा वाढते. हे या फिगर वरून क्लिअर होते. सो R विल ऑल्सो इन्क्रीज, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट वाढवला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा वाढतो. हे इथं आपण बघितलं. अकॉर्डिंग टू स्नेल लॉ, आता जो साइन I बाय साइन R हा जो रेशो आहे तो स्नेल लॉ जो आहे तो सांगतो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज अ कॉन्स्टंट. म्हणजे त्या मीडियम साठी जी व्हॅल्यू आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची जी कॉन्स्टंट राहते. मग तुमचे IR काही राहो, फॉर ए पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ I
आता इथं हा आय आहे, याला आपण I1 म्हटलं. आता याला आपण आयला नाव दिलं IC. ह्या सगळ्या आयच्या व्हॅल्यू आहेत. म्हणजे इथं आपण आय वाढवला, आता इथं आय पुन्हा वाढवला, ज्याचं नाव घेतलं IC, सफिक्स IC. तर या व्हॅल्यूसाठी द व्हॅल्यू ऑफ R इक्वल टू 90. तर हा जो R आहे, इथं झालं रिफ्रॅक्शन, पण आता इथं काय झालं, हा 90तून टर्न झाला. म्हणजे नॉर्मल आणि स्लॅबचा एक फेस, याच्यामध्ये कितीचा अँगल झाला, 90चा. तर ह्या पर्टिक्युलर आयच्या अँगल ऑफ इन्सिडेंटसाठी हा जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे हा 90चा झाला. दिस व्हॅल्यू ऑफ angle of incident IC is called critical angle. So how will you define this? When light travel from denser medium to rare medium, rare मध्ये गेला, the angle of incident for which the angle of refraction become 90. ज्या I साठी R ची व्हॅल्यू 90 होते, त्या आयच्या व्हॅल्यूला क्रिटिकल अँगल, त्याला स्पेसिफिक नाव देतो IC. आय बिकम IC, दॅट इज अ क्रिटिकल अँगल फॉर विच कॅपिटल R, दॅट इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, इज 90. आता बघा, फॉर अँगल ऑफ इन्सिडंट लार्जर देन दिस क्रिटिकल अँगल, आता IC ची व्हॅल्यू पुन्हा आपण थोडी वाढवली. आता आयची व्हॅल्यू IC पेक्षा जास्त घेऊ. म्हणजे हा जर समजा 40चा असेल तर 40 पेक्षा जास्त घेऊ, 42 घेऊ, असा त्याचा अर्थ आहे. 45 घेऊ, ठीक आहे. काय होईल, द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज लार्जर दॅन 90. म्हणजे पुन्हा हा जो आहे रिफ्रॅक्टेड रे होता, आता हा रिफ्रॅक्ट न होता रिफ्लॅक्ट झाला, त्याच मीडियम मध्ये वापस आला. Thus, all the light get reflected back into the dense medium. आता एकच दाखवला, सगळेच्या सगळे हे त्याच मीडियम मध्ये वापस येतील. दिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता याची डेफिनेशन पुन्हा लक्षात घ्या. फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स लार्जर दॅन द क्रिटिकल अँगल, I is greater than IC. The angle of refraction is larger than 90. ह्या अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 पेक्षा मोठा झाला. Such ray return to the denser medium. आता हा त्याच मीडियम मध्ये वापस आला. Thus all the incident light get reflected back into the denser medium. This is called total internal reflection. आता याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर आपण देतो म्हटलं तर हे लक्षात घ्या की जे डायमंड असतात ना, त्याला आपण म्हणतो किंवा अनेक सरफेसेस असतात ज्याला आपण पैलू पाडणं म्हणतो, तर त्याच्यामध्ये ते जे फेसेस असतात त्याच्यामध्ये एक वेळा लाईट आतमध्ये गेला की त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला ते हिरे चमकताना दिसतात. हे जे ब्राईटनेस जे आहे डायमंडचं, ते कारणच आहे की तिथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे घडून येतं, जिथं डायमंडसाठी क्रिटिकल अँगल हा 23 डिग्रीचा असतो. आता बघा पुढे जाऊ आपण, पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता जर आपण कंप्लीट एक फिगर काढतो म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल, हे दोन मीडियम, हे लाईट सोर्स आहे. आता ही प्रक्रिया जी आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची, हे एका आपण फिगरमध्ये घेऊ. हा आय स्टार्ट केला, काही रिफ्रॅक्ट झाला, काही रिफ्लॅक्ट झाला, आयची किंमत वाढवली, आरची किंमत वाढली ना. आता पुढे जो विशिष्ट आय साठी आरची व्हॅल्यू 90 झाली, ज्याला आपण क्रिटिकल अँगल म्हटलं.
आता आपण आय ची व्हॅल्यू अजून जास्त घेऊ, म्हणजे आय ची व्हॅल्यू आय सी पेक्षा जास्त घेऊ, म्हणजे क्रिटिकल अँगल. तर इथं डायमंडसाठी जो क्रिटिकल अँगल आहे 23, त्याच्यापेक्षा जास्त जर घेतली तर सगळा लाईट हा आतमध्ये रिफ्लेक्ट होईल. तर इथं आपण डायमंडचं एक्झाम्पल घेतलं तर आय इज ग्रेटर दॅन आय सी, दिस इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता याचं प्रॅक्टिकल अजून एक एक्झाम्पल आहे बघा. ऑप्टिकल फायबर इज अन अप्लिकेशन ऑफ डाटा ट्रान्समिशन बाय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता हल्ली तुम्ही ऐकत असाल की इंटरनेट स्पीडसाठी ऑप्टिक फायबर वापरा, तर त्याच्यामध्ये सुद्धा ही जी आपली क्रिया आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट, तर डाटा ट्रान्सफरसाठी ती वापरल्या गेलेली आहे. पुन्हा आपण या चॅप्टरच्या सुरुवातीला आपण हे बघितलं होतं की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर मिराज फॉर्मेशन, म्हणजे जे मृगजळ म्हटलं होतं त्याच्यासाठी सुद्धा हीच प्रक्रिया कारणीभूत आहे. त्याच्यानंतर पुढे जो वी कॅन डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल अँगल आय सी. आता हा जो पार्ट आहे तो डिटरमाइन द क्रिटिकल अँगल हा याचे एक्झाम्पल तुमच्या 10वीत नाही आहेत, परंतु थोडंसं तो क्रिटिकल अँगल कसा काढता येईल हे आपण समजून घेऊ. बघा, अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू 2 या मीडियम 1चा विथ रिस्पेक्ट टू 2 जर काढायचा असेल तर साइन आय बाय साइन आर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कॉन्स्टंट. आता हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे हा कॉन्स्टंट राहतो त्या पर्टिक्युलर मीडियमसाठी. फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आय सी दॅट इज अ क्रिटिकल अँगल, त्याच्यासाठी जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असतो हा 90चा असतो. हा झाला 90चा. आता आपण इथं जी आर ची किंमत आहे ती टाकली 90 त्या फॉर्म्युल्यामध्ये. आता साइन ऑफ 90 इज 1. आता 10th मध्ये जेव्हा तुम्ही ट्रिगोनोमेट्री शिकाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की साइन ऑफ 90 इज 1. सो वी राईट हिअर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू 2 इज साइन ऑफ आय सी. आता इथं आय सी हा क्रिटिकल अँगल आहे, परंतु आता हा व्हॅल्यू कशी मिळवायची, अँगल कितीचा, 40चा 42चा 45चा कितीचा, जसं आपण डायमंडसाठी 23 म्हटलं. तर हा इथं जे आहे इथं आपल्याला साइन इनव्हर्स घ्यावं लागेल आणि ते साइन इनव्हर्स ऑफ एनी अँगल व्हॅल्यू कशी काढतो आणि त्याच्यावरून आपण अँगल कसा तयार करतो किंवा काढतो हे आपल्याला पुढच्या वर्गामध्ये शिकायचं आहे. तुर्तास इथंच आपण थांबू.